नोकरीची संधी, 15 ते 20,000 रुपये महिना कमावण्याची संधी. त्वरित संपर्क साधा. भूमाफियांविरोधात हजारो आदिवासींचा मूक मोर्चा. न्याय न मिळाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आंदोलनाचा इशारा. येथील सोयगावजवळील गट क्रमांक 107 मधील आदिवासी भिल्ल बांधवांची वडिलोपार्जित असलेली इनामी जमीन बेकायदेशीरपणे हडपणाऱ्या भूमाफियांच्या विरोधात तसेच वृद्ध महिला पुरुष आदिवासींना व गोरगरिबांच्या हितासाठी लागणाऱ्या लोकशाही धडक मोर्चाच्या संस्थापक अध्यक्ष शेखर पधार या समाजसेवकांवर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ आज सकाळी मौसम फूल येथून शेखर पगार व 70 वर्षांच्या वयोवृद्ध वनाबाई मसू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात जय आदिवासी, लाल भडक आदिवासी कडक, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, एकच बुक्का, आदिवासींचा धक्का, अशा प्रकारचे फलक घेत तोंडवर काळी ती हात बांधलेले शेखर पगार व हजारो आदिवासींचे अनोखे आंदोलनाने लक्ष वेधले होते. यावेळी शिष्टमंडळातर्फे तहसीलदार विशाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. 107 सोयगाव या ठिकाणी आदिवासी बांधवांची जी वडिलोपार्जित इनामी जमीन होती, या जमिनीवर काही भूमाफिया त्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या निषेधार्थ शेखरदादा पगार आणि आदिवासी बांधवांनी ज्यावेळेला आवाज उचलला, या ठिकाणी शासनातील पोलीस प्रशासनाने कुठलाही विचार न करता, कुठलीही शहानिशा न करता शेखरदादा पगार तसे आदिवासी महिलांवर या ठिकाणी गुन्हा दाखल केलेले आहे. हे अतिशय निंदनीय प्रकार आहे. या ठिकाणी सलग 5 ते 5 वेळा आदरणीय दादासाहेब भुसे या ठिकाणी मंत्री महोदय आहेत. हा आदिवासी समाज जवळजवळ 25 वर्षापासून दादासाहेब भुसे यांना या ठिकाणी आमदार म्हणून निवडून देत आहे. तरी या ठिकाणी जो आदिवासी बांधव आज या उन्हामध्ये या ठिकाणी जमलेला आहे, मी आदरणीय दादासाहेब भुसे यांना विनंती करतो तर त्यांनी या आदिवासी बांधवांची यांची व्यथा या ठिकाणी जाणून घ्यायची आहेत आणि त्यांना या ठिकाणी न्याय द्यायचा प्रयत्न करायचा आहे. त्यांच्यावर जो मोठा गुन्हा दाखल झाला आहे तो अतिशय निंदनीय आहे. तो गुन्हा त्यांच्यावरचा आणि शेखरदादा का काढण्यात आला. सोयगाव येथील जे आमचे आदिवासी समाज बांधव आहे त्यांची ती जमीन आहे, त्या जमिनीवर ते काही भूमाफियांनी तिथे कब्जा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती जमीन त्यांना मिळावी याकरिता लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वात शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वात हा लढा उभा होता आणि या लढ्यासाठी लढा हा दादांनी लढू नये यासाठी दादांवरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आदिवासी समाज बांधवांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले, ते गुन्हे रद्द व्हावे याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव या ठिकाणी जमलेले आहोत. हे आम्ही स्वतः का बांधून घेतलं, आम्ही कुठलाही गुन्हा केला नाही, कोणाबद्दल वाईट बोललो नाही, तरी देखील आमच्यासारख्यानं 326, 307 सारखे गुन्हे दाखल करण्यात आले. आदिवासी वयोवृद्ध महिलाचं निधन झालं, दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुलावर त्यांच्या मुलीवर देखील असे 14-15 लोकांवर माझ्यासहित गुन्हे दाखल करण्यात आले. म्हणजे मालेगाव तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यासाठी आम्ही मूक मोर्चा काढलेला आहे. म्हणजे आम्ही काही बोलायचं नाही, आम्ही काही करायचं नाही, तरी देखील आमच्यावर गुन्हे दाखल होतात. परंतु काही जरी झालं तरी चालेल, परंतु सर्वसामान्य वंचित आदिवासी बहुजनांसाठी जो लढा आहे आमचा तो थांबणार नाही. मालेगावमध्ये आज सध्या जर पाहिलं तर की दहशतीचं वातावरण झालंय की एखाद्याने काही आंदोलन केलं, काम केलं तर त्याच्यावर न माहिती घेता, कुठलेही पुरावे न सादर करता डायरेक्ट गुन्हे दाखल केले जातात. आणि जे आदिवासींचे घरं तोडले गेले, जे आदिवासी महिलांना मारहाण केली, ज्यांना शिवीगाळ केली, त्यांच्यावर उलट गुन्हे दाखल केले गेले. परंतु ज्यांनी घरं तोडली, ज्यांनी मारहाण केली, ज्यांनी शिवीगाळ केली त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल केला गेला नाही. म्हणजे याचाच अर्थ या भूमाफियांवर कुठल्या तरी मोठ्या मंत्र्याचा किंवा नेत्याचा हात असल्याशिवाय होऊ शकत नाही. परंतु माझी इथल्या नेत्यांना आणि इथल्या पोलीस प्रशासनाला नम्र विनंती, असे जर सर्वसामान्यांसाठी लढणाऱ्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होत असतील तर या तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा कायदा सुव्यवस्था बिघडल्याशिवाय राहणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असेल. या देशाचा मूळ मालक, जल जंगल जमीन याचा मूळ मालक आदिवासी बांधव, याची जी कुटुंबना आणि जी हेळसांड ह्या धनधानग्यांकडून आणि ज्यांच्यावर आपण विश्वास टाकून ज्यांच्याकडे सत्ता सुपूर्द केली अशा लोकांनी ज्या आदिवासी बांधवांचा छळवाद मांडलेला आहे. आता शेखरदादांनी सविस्तर माहिती सांगितली की आदिवासी बांधवांची हक्काची जमीन
लाटण्याचा यांचा डाव आहे आणि आदिवासी बांधवांना जमीन आणि घरादारापासून वंचित करण्याचा डाव आहे. गेल्या अनेक वर्षापासून शेखरदादा पगार हा शोषित पीडित आदिवासी बांधवांचा एक बुलंद आवाज म्हणून या मालेगाव तालुक्याला परिचित आहेत आणि अशा शेखरदादांवर हक्कासाठी भांडणाऱ्या माणसावर जर सत्तेचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल केले जात असतील तर निश्चितपणाने जा विचारण्याची वेळ या निमित्ताने आलेली आहे. आणि की जय बोला भगवान वीर एकलव्य महाराज की जय. आज या ठिकाणी आपण सर्वजण मूक मोर्चाच्या माध्यमातून अप्पर जिल्हाधिकारी महोदय यांच्या कार्यालयावर धडकले आहोत. त्याचं मूळ कारण म्हणजे सोयगाव गट नंबर 107 ही माझ्या आदिवासी बांधवांची गेल्या वर्षानुवर्ष 50-60 वर्षापूर्वीपासून कब्जे वहिवाटीतील त्यांच्या कसण्याची जी मोलमजुरी करून पोट भरण्याची अशी जी जमीन होती ती जमीन मालेगाव तालुक्यातील शहरातील काही धनदांडगे भूमाफियांनी ताब्यात घेतली आणि त्या ताब्यात घेऊन ती जमिनीचं बेकायदेशीर हस्तांतरण केलं आणि शासनाची दिशाभूल करून शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडवून ती जमीन येणे करण्याचा डाव आखला जात आहे. या सर्वामागे मोठी राजकीय व्यक्ती याच्यावर वरदहस्त ठेवून आहे आणि त्यामुळे माझ्या मालेगाव तालुक्यातल्या गोरगरीब आदिवासी बांधवावर हा अन्याय होत आहे. या अन्यायाचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत. आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने या अन्यायाचा तीव्र शब्दात आम्ही निषेध नोंदवतो. या धनदांडग्या जमीन माफियांना मदत करणाऱ्या राजकीय नेत्याचा निषेध नोंदवतो आणि या राजकीय नेत्याच्या इशाऱ्यावर सर्वसामान्य कार्यकर्ता गोरगरीब कार्यकर्ता जो सर्वसामान्यांच्या आवाजाला गोरगरिबाच्या आवाजाला आपल्या कष्टाचा घामाचा पैसा लावून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो अशा शेखरदादा पगारावर जो काही अन्याय या राजकीय मंडळींनी घडवून आणला त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो.